आरूच्या लग्नाची पहिली पत्रिका देवीला वाहून तुमच्याच घरी यावं आणि तुम्ही सगळेजण इथे आलात। गावचे पंचपरमेश्वर तुम्ही, देवीनंतरचा पहिला मान तुमचा। हा मान आमचा राहिलेला नाही, हा मान गावच्या प्रमुखांचा आहे आणि आम्ही त्यांनाच द्यावा असं आम्हाला वाटतं। म्हणजे मी समजलो नाही। काय आबासाहेब, आम्ही सगळ्यांनी ठरवलंय, एक निर्णय घेतलाय, गावच्या प्रमुख पदाचा मान तुम्हाला परत करायचा। मी जे काही केलं ते जहागीरदार म्हणून केलं। माझ्या रूढी परंपरा पाळण्याचा मी प्रयत्न केला आणि त्या मी अशाच पाळत राहीन असं मी तुम्हाला वचन देतो। बरं राधिका, सगळं सामान व्यवस्थित आलंय? रघुला सांगून सगळ्या बॅग्स गाडीत ठेवून घे आणि चला आता पटापटा बसा गाडीमध्ये, चला। आणि चारू दत्त दिसत नाहीये कुठे? त्यांचं काहीतरी अर्जंट काम होतं म्हणून ते म्हणाले 4-5 दिवस येणार नाहीयेत। काय एवढी मोठी कामं असतात त्याला? येत नाहीये तेच बरं आहे। चला। हॅलो नितीन, अरे कुठेस तू? अरे सगळे वाट बघतायत तुझी इथे। अरू, मला बहुतेक नाही जमणार आहे। हे बघ, मी असं काही ऐकून घेणार नाहीये, तुला यावंच लागेल, कळलं ना? अरू, लहान मुलांसोबत राहून तूही त्यांच्यासारखीच वागायला लागलीस? अगं, माझी नवीन नोकरी आहे, खूप काम आहे तिथे आणि इतक्या लवकर रजा कशी मिळेल मला? मला काही ऐकायचं नाहीये, मला तू इथे माझ्या लग्नासाठी हजर हवायस। खरंच मी बिझी आहे, मला नाही जमणार यायला। माझ्या लग्नापेक्षा काहीही महत्वाचं नाहीये। अरे तू असलास की सगळी कामं पटापट होतात रे। ये लवकरात लवकर निघून इथे। थोडं काम। बोला मोहन। हा प्लॅन दाखवायचा होता। हा म्हणजे सगळं काही जसंच्या तसं या एक मिनिट मम्मा, मग आपलं ठरलं होतं ना इथे आल्यावर कुठलंही काम करणार नाही आहोत आपण म्हणून, मग हे सर हे ऑफिसचं काम नाहीये, तुमच्या लग्नाच्या मंडपाचा प्लॅन आहे। मॅडम या इथे लग्नाचा मंडप आहे। गुड, व्हेरी गुड। मम्मा, मम्मा हा काय प्रकार आहे सगळं? दिग्विजय, हे सगळं तुझ्यासाठी चाललंय। तुला काहीही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून। मला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम होणार नाही, सो प्लीज तू। लग्नाचे सगळे विधी तुला नीट कळायला हवे, म्हणून त्यासाठी सगळ्या रिहर्सल्स आधी कर। हे लग्न आहे का तमाशा? आय एम सॉरी मामा, मामा या सगळ्या विधी माझ्या आयुष्यात एकदाच होणार आहेत आणि ज्या विधींचं माणसांच्या आयुष्यात खूप महत्त्वाचं स्थान असतं त्या सगळ्या मी असं लहान मुलांसारखं प्रॅक्टिस करत राहू? मामा नो, मामा नो। हे सगळं तुला करावंच लागणार, आम्ही सांगतोय म्हणून। मी असं काही करणार मोहन, मी असं काही करणार नाही, ओके? आणि मी या बाबतीत कोणाचाच ऐकणार नाही, कोणाचाच नाही। आज पहिल्यांदा दिग्विजयने आमच्यावर आवाज चढवला, आमच्यावर। बस हे पहिल्यांदा शेवटचं। मोठा झालायस तू, पंख तर फुटणार होतेस तुला, पण कंठही फुटलाय। नाही पद्मिनी, नाही। काहीही झालं, सत्ता आमच्याच हातात राहिली पाहिजे, ती आमच्याकडून कोणीही हिसकावून घेऊ शकणार नाही।
तुझ्या बापाने केला होता प्रयत्न, त्याचाही काही चाललं नाही आमच्या समोर. मग तू काय चीज आहेस? दिग्विजय, दिग्विजय रजनीकांत सरंजामे, दिग्विजय सरंजामे. हे बघ पद्मिनी, मी ठरवलंय की कंपनीच्या मॅनेजिंग डिरेक्टरवर मी आणि चारू असणार. बोर्डात फक्त आम्ही दोघे असू. अरे चिडू नको तर काय करू? हा सांग ना, तू आज जो काही डिसिजन घेतलेला आहेस ना तो मला अजिबात आवडलेला नाहीये. तू बोर्डवर चारू दत्तर ठेवलं, मला ठेवलं. अरे त्याला काही अक्कल आहे का? हा 4 फाईल्स इकडच्या तिकडे केल्या म्हणजे कोणी डिरेक्टर होतं का? त्याला काहीही कळत नाही आणि त्याच्या हाताखाली काम करायचं मला कळणार नाही. तू लग्न करून गेलीस की घर आणि मूलबाळ यात बोर्ड आणि कंपनी सगळं विसरून जाशील. हे बघ, मी जे काही करतोय ते सगळं व्यवस्थित प्लॅन करून करतोय. शिवाय दोन्ही बाजूला आपणच असतो, डिसिजन्स आपणच घेऊ. तू फक्त मी जे जे सांगतोय तसं कर. हे बघ, मला माझ्या हक्काचं मिळायला पाहिजे. हे बघ, तुला माझं ऐकलंच पाहिजे. अरे सारखं काय? बस. सगळं तसंच घडतंय. त्यावेळेस नव्हतो, पण आता मात्र आम्ही सावध आहोत.